राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेतील अस्वस्थता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। रोज नव्याने समोर येणाऱ्या घडामोडी पाहता शिंदेंच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा एकही डाव भाजप सोडत नसल्याचं पाहायला मिळतंय। आताही उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीतून डावलल्यानं या चर्चांना आणखी उधाण आलंय। समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात आपत्ती व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली। या समितीतून एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलं, तर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवारांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर उपमुख्यमंत्री हे समितीचे सदस्य असावेत असा शासन निर्णय आहे। परंतु यावेळेस या समितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना म्हणजेच अजित पवारांना संधी देण्यात आली आहे। त्यामुळे शिंदेंना डावलण्यामागचं राजकारण काय अशा उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे। याबाबत मदत आणि पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरणही दिलंय। ते म्हणालेत की आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार या समितीची स्थापना करण्यात आली आहे। ही समिती स्थापन करताना सर्व नियमांचं पालन करण्यात आलंय। ज्याच्याकडे अर्थ खाते आहे अशा एका उपमुख्यमंत्र्याचा समितीत समावेश करण्याची प्रथा आहे। त्यानुसार अजित पवारांना या समितीत घेण्यात आलंय असं अधिकारी म्हणालेत। या समितीत एकूण 9 सदस्यांचा समावेश आहे। राज्याचे मुख्य सचिव हे या समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO असतात। अन्य सदस्यांमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे। तर अशासकीय सदस्यांमध्ये IIT मुंबईचे प्राध्यापक रवी सिन्हा आणि प्राध्यापक दीपांकर चौधरींचा समावेश आहे। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास सारखे महत्त्वाचं खातं आहे। तसंच ते माजी मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांची या समितीत नियुक्ती होणं आवश्यक होतं असं राजकीय वर्तुळातून बोललं जातंय। आपत्ती व्यवस्थापन समिती हा एक मुद्दा असला तरी दुसरीकडे शिंदेंच्या मंत्र्यांचीही कोंडी केली जात असल्याचं बोललं जातंय। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खात्याच्या प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रातून या कोंडीला वाचा फुटल्याचं दिसून आलंय। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी स्वतःच्याच खात्यातील प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आणि आपली नाराजी व्यक्त केली आहे। प्रधान सचिव डॉक्टर अलबनगन आणि MIDCचे CEO P वेलरासू यांनी लिहिलेल्या पत्रात परस्पर घेतल्या जाणाऱ्या धोरणात्मक निर्णयांवर सामंत यांनी भाष्य केलंय। उद्योग विभागात आणि MIDC कडून काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर घेतले जात असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। तर मला अवगत करूनच निर्णय घेण्यात यावे, तसंच मला नियमित ब्रीफिंग करावं अशा सूचनाही सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। त्यामुळे उद्योग मंत्र्यांना डावलून त्यांच्या खात्यातील निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतले जात आहेत असा सवाल सध्या उपस्थित होतोय। परिवहन खात्यातही असाच प्रेशर गेम सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे परिवहन खात्याचे मंत्री आहेत। मात्र असं असून सुद्धा परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे सेठींच्या माध्यमातून खुद्द मुख्यमंत्रीच या खात्यात हस्तक्षेप करत असल्याचं बोललं जातंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या खात्यात ST बसेस खरेदीमध्ये घोळ झाल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रा हातात घेताच या बसेसच्या संबंधितील निविदा त्यांनी रद्द केली आहे। त्यानंतरच फडणवीस यांनी व्यवहारांवर आणि निर्णयांवर वॉच ठेवण्यासाठी ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती केल्याचंही बोललं जातंय। तर गेल्या 30 वर्षात परिवहन मंत्र्यांची परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती न होण्याची ही पहिलीच वेळ असण्याचंही सांगण्यात येतंय। दुसरीकडे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंना लोकप्रियता मिळवून देणाऱ्या योजनांनाही सध्या कात्री लावण्याचं काम सरकारकडून होत असल्याचं सांगितलं जातंय। समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा वाढता खर्च लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस काही योजना बंद करण्याच्या तयारीत आहेत। यामध्येच आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनांना ब्रेक लावण्याचा विचार सरकार करत असल्याचं सांगितलं जातंय। याच योजनांमुळेच एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उजळ व्हायला मदत झाली होती। मात्र आता याच योजनांना ब्रेक लावून शिंदेंची छबी कमी करण्याचा कुणाचा तरी डाव नाही ना अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे। त्यामुळे सत्तेत असूनही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षासाठी सध्या कठीण काळ सुरू असल्याचं बोललं जातंय। पण एकनाथ शिंदे हे देखील या परिस्थितीत धीराने आणि संयमाने तोंड देत असल्याचं पाहायला मिळतंय।
याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.